नमस्कार शेतकरी बंधूंनो, महाराष्ट्राचा शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। शेतकरी बंधूंनो, आपण हा जो वांग्याचा प्लॉट बघताय हा माझ्या स्वतःच्या शेतामधील वांग्याचा प्लॉट आहे। लागवड करून जवळपास 20 दिवस पूर्ण झालेले आहेत आणि आतापर्यंत यावर कोणतीही फवारणी घेण्यात आलेली नाही। पण सध्या आता या पिकामध्ये आपण बघू शकता पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव वाढलेला आहे। आपण बघू शकता पांढरी माशी खूप मोठ्या प्रमाणावर झालेली आहे। आणि शेतकरी बंधूंनो, या ठिकाणी बघू शकता एकदम योग्य पद्धतीने वांग्याच्या पिकाला फुटवा फुटत आहे। त्यासोबतच ही जी पांढरी माशी उडताना दिसत आहे हिच्या नियंत्रणासाठी आपल्याला फवारणी घेण्याची वेळ आलेली आहे। तर ह्या वांग्याच्या पिकामध्ये जी पांढरी माशी आलेली आहे याच्या नियंत्रणासाठी जे आपण एकदम स्वस्तामध्ये औषध वापरणार आहोत ते म्हणजे ॲसिटामिप्रिड 20% SP। तर शेतकरी बंधूंनो, हे भाजीपाला पिकावर आणि तसेच इतरही पिकामधील पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी एकदम प्रभावी आहे। त्याच्यामुळे आपण ॲसिटामिप्रिड 20% SP हे या वांग्याच्या पिकामध्ये पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी वापरणार आहोत। आणि शेतकरी बंधूंनो, सोबतच हिवाळ्याच्या वातावरणामध्ये जे बुरशीजन्य रोग वगैरे येतात याच्यासाठी आपण कार्बेंडाझिम प्लस मॅन्कोजेब हे बुरशीनाशक वापरत आहोत। त्यामुळे जे बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव आपल्या वांग्या पिकामध्ये होणार आहे त्याचा पूर्णपणे नियंत्रण आपल्याला होईल। आणि शेतकरी बंधूंनो, सोबतच हिवाळ्याच्या वातावरणामध्ये वांग्याचं पीक तग धरून राहावं आणि त्याला चांगली वाढीची क्षमता प्राप्त व्हावी, त्यासोबतच वांगे पिकाची चांगली वाढ व्हावी आणि भरपूर फुटवे यावे याच्यासाठी आपण याच्यामध्ये जिब्रेलिक ॲसिडचा सुद्धा वापर करणार आहोत। जिब्रेलिक ॲसिड हे हिवाळ्यामध्ये एकदम चांगलं काम करतं आणि वाढीसाठी सुद्धा हे एकदम चांगलं आहे। त्याच्यामुळे आपण या फवारणीमध्ये जिब्रेलिक ॲसिड सुद्धा वापरणार आहोत। तर शेतकरी बंधूंनो, अशा पद्धतीने आपल्या वांग्याच्या पिकामध्ये जर पांढरी माशी आणि तुडतुडे वगैरेचा प्रादुर्भाव सध्या दिसत असेल तर त्याच्यासाठी आपण ही जी मी फवारणी घेत आहे यासारखी फवारणी घेऊन आपण चांगला रिझल्ट मिळवू शकतो।